एक जण काढा दादा हे काय त्याच्यावर तीन देऊ तुम आ जाओ बीच में हो देखो ना चाहिए आजादी। अरे वोट चोरों से आजादी, अरे लेके रहेंगे आजादी, अरे हुकुमशाही से आजादी। वोट चोर गद्दी चोर, वोट चोर इकडे आहे ना बाजूची ओळा 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 पटकन पटकन ओळून टाका नारे नारे वोट चोर गद्दी चोर, वोट चोर गद्दी चोर। गद्दी चोर हम तुम्हारे साथ हैं, तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं। वोट चोर गद्दी चोर, वोट चोर गद्दी चोर। संविधान के सम्मान में, मैदान में, संविधान के सम्मान में, युवा कांग्रेस मैदान में। वोट चोर गद्दी चोर, वोट चोर गद्दी चोर। अरे लेके रहेंगे आजादी, अरे लेके रहेंगे आजादी। वोट चोर गद्दी चोर। वोट चोर गद्दी चोर, वोट चोर गद्दी चोर, वोट चोर गद्दी चोर। हमें चाहिए आजादी, आजादी। वोट चोरों से आजादी, कोई हुकुमशाही से आजादी, अरे हमें चाहिए आजादी, अरे वोट चोर से आजादी, अरे हमें चाहिए आजादी। ये बीजेपी से आजादी, अरे हमें चाहिए आजादी, अरे लेके रहेंगे। गेल्या वर्षभरापूर्वी लोकसभेसाठी महाराष्ट्रात आपण पाहिलं असेल तर महाविकास आघाडीला अतिशय चांगलं असं रिझल्ट इथे मिळाला होता आणि येणाऱ्या काळात जे होते की तर विधानसभेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा महाविकास आघाडीला चांगलं वोट्स मिळाले आणि बहुतांश सीटा निवडून येईल असं वातावरण महाराष्ट्रामध्ये असताना अचानक विरोधाभासी असा निकाल तिथे लागलेला आहे। एकदम 10 सीट्स शिवसेनेसारखे आले की ज्यांचे खासदार 18 आहेत परंतु आमदार मात्र 10 आलेले आहेत। तर अशी घटना जी घडली आहे तर ही फक्त वोट चोरीमुळे घडलेली आहे याचं संदर्भासही स्पष्टीकरण राहुलजींनी प्रेस कॉन्फरन्सद्वारे दिलेलं होतं। तरी त्याच्यावर निवडणूक विभागाचा निर्णय यायच्या पहिले म्हणजे रिप्लाय यायच्या पहिले देवेंद्र फडणवीस रिप्लाय देत आहे। तर इनडायरेक्टली आपल्याला माहिती आहे की यांची गाठभेट काय आहे तर आणि येणाऱ्या काळात वोट चोरीचे अजून पुरावे देण्याचं राहुलजींनी म्हटलेलं आहे। तर याची अधिकाधिक जनजागृती करण्यासाठी आज आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला आहे। आपलं नाव आणि संकेत कुलट NSA जिल्हाध्यक्ष। म्हणजे असं आमचे नेते माननीय राहुलजी गांधी पूर्ण देशभरात आणि बिहारच्या इलेक्शनमध्ये जो वोट चोरीचा मुद्दा घेऊन पूर्ण देशासमोर आलेले आहे। ह्या भाजप सरकार सत्तेची बसलेली आहे, ही वोट चोरी करून सत्तेत बसले त्याचे सबूत आमचे माननीय राहुलजी गांधी यांनी मीडियासमोर आणि पुऱ्या जनतेसमोर ठेवलेले आहे। ह्या वोट चोरीच्या भरोशावर त्यांनी महाराष्ट्र पण जिंकला आणि याच्याच नंतर महाराष्ट्र, हरियाणा, कर्नाटक इथले सर्व सबूत काही दिवसात आमचे सन्माननीय नेते राहुलजी गांधी जनतेसमोर टाकणार आहे। जनतेचं लक्ष याकडे वळवण्यासाठी किंवा लोकांना लक्षात आलं पाहिजे की हे BJP सरकार हे चोरी करणारी सरकार आहे, ही वोट चोर आहे आणि वोट चोरीच्या भरोशावर ही सत्तेत आलेली आहे। हे जनतेचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आज आम्ही इथे भव्य असं आंदोलन केलं आहे। मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी खोट्या प्रचारार्थ जे त्यांचे स्टिकर बसेसवर लावलेले आहे त्या भरोशावर ते निवडून आले, म्हणजे वोट चोरीच्या भरोशावर निवडून आले आणि जे त्यांचा प्रचार करू राहिले आहे तिच्यावर आम्ही आमचे स्टिकर लावून किंवा हे वोट चोरी करून सत्तेत आलेले आहे असे स्टिकर लावून आम्ही हे आंदोलन केलं।